आजीच्या हातची जादू। वाह, काय मस्त झालेत आपले पॅटीस। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चटपटीत असे मटार पॅटीस। आपण घेतलेले आहेत मटार, कॉर्नफ्लॉवर, एक बारीक चिरलेला कांदा, तेल, 5 उकडलेली बटाटी आणि आपण इथे पोहे बारीक करून घेतलेले आहेत, जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो। त्यानंतर घेतलेला आहे चाट मसाला, धना पावडर, जिरा पावडर, आपला आगरी मसाला 1 चमचाच घेतलेला आहे, मीठ घेतलेला आहे, आलं, लसूण आणि मिरची बारीक वाटून घेतलेली आहे आणि कोथिंबीर। आपण पाणी गरम करत ठेवूया। पाणी गरम झालं की आपण यामध्ये मटार घालणार आहोत आणि मटार एक 7 ते 8 मिनिटं चांगले बॉईल करून घेणार आहोत। पाणी चांगलंच उकळलेलं आहे। आपल्याला मटार जास्त शिजवायचे नाहीयेत, त्यामुळे आता गॅस बंद करूया। आता या मटार मधलं पाणी आपण बाजूला करून घेऊया। आणि बाजूला होताच मी डायरेक्ट ते मिक्सरच्या भांड्यात घालणार आहे, पण आधी ते थंड करून घेणार आहे आणि मग त्याची भरड वाटणार। पाहू शकता आपण बघा, असं जाडसर वाटलेलं आहे, अगदी बारीक केलेले नाहीयेत। आपण ठेवलेली आहे कढई, कढईमध्ये घालूया 1 पळी तेल। तेल गरम होऊ दे। तेल गरम झाल्यास आपण त्यात घालूया एक बारीक चिरलेला कांदा। कांदा परतवून घेऊया, 3 ते 4 मिनिटं परतवून घेऊया, म्हणजे तो जरा मऊ पडेल। कांदा परतवून झाल्यास आपण त्यात घालूया आलं, लसूण आणि मिरची बारीक वाटून घेतलेले आहे, 1 ते 1.5 चमचा आपण घातलेला आहे आणि हे पुन्हा परतवून घेऊया। कांदा चांगला शिजलाय, त्यात घालूया 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि सोबत चाट मसाला आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता त्यात घालूया मीठ आणि हे चांगलं परतवून घेऊया। यामध्ये आपण जास्त कोणतेही वेगळे मसाले घातलेले नाहीयेत, जे घरात आहेत तेच आपण वापरून करत आहोत। आता आपण यात घालूया बारीक केलेले मटार। मटार चांगलेच परतवून घेऊया, म्हणजे घातलेले मसाले छान एकजीव होतील आणि 2-3 मिनिटं चांगले मटार शिजवून पण घेऊया। आता यामध्ये घालूया उकडवून बारीक केलेला बटाटा। नक्की घालून बघा, ह्याने खूप छान टेस्ट येते। परतवून घेऊया, सगळं सारण छान एकजीव झालं पाहिजे। पण स्टफिंगसाठी केलेलं हे वाटाण्याचं सारण तयार झालेलं आहे। आता करूया गॅस बंद आणि हे जरा थंड होऊन देऊया। स्टफिंग झाल्यानंतर आपल्याला बाहेरचं आवरण सुद्धा तयार करायचं आहे। त्यासाठी मी घेतले परात। आपण जी उकडवून घेतलेली बटाटी आहेत त्याला बारीक खिसून घेऊया। आपण 5 बटाटी घेतलेली आहेत, ती सर्व बारीक करून घेऊया। यामध्ये घालूया 4 चमचे पोह्यांचं पीठ। पोहे आपण न भिजवता बारीक करून घेतलेले होते। चमच्याचा आकार पहा, थोडा मोठा आहे, त्या अंदाजाने घ्या। त्यानंतर यात घालूया 1 चमचा भरून कॉर्नफ्लॉवर। आता घालूया चवीप्रमाणे मीठ। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया, हातानेच करून घ्या। या मिश्रणाला
लागेल इतकंच पाणी घालून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। जशी आपण कणिक मळतो त्या प्रकारेच मळून घ्यायचा आहे, पण पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये। मऊसूद असा गोळा तयार झालेला आहे। आता याला थोडंसं तेल लावूया वरचेवर आणि वरचेवर मळून घेऊया। आता हा आपला गोळा तयार झालेला आहे। आता एका बाउल मध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया आणि त्यामध्ये ऍड करणार आहोत मैदा। मैदा साहित्यामध्ये दाखवायचा राहिला होता, पण तो आवश्यक आहे या बॅटरसाठी, त्यामुळे 2 चमचे मैदा घेतलेला आहे। आणि यात घालूया थोडं पाणी आणि ह्याचं एक बॅटर तयार करून घेऊया की जेणेकरून त्यामध्ये छान डिप करता येईल। आपल्याला हे बॅटर जास्त जाडही नकोय आणि पातळही नकोय। बॅटर मध्ये गुठळ्या राहता कामा नये याची काळजी घ्यायची आहे। हे पहा, आता आपण काय करूया, हे थोडंसं जाड आहे, यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया इतपत आणि हे बॅटर आता आपलं तयार झालेलं आहे। हाताला न चिटकण्यासाठी थोडंसं तेल लावा आणि ह्याचे लहान लहान गोळे करून घ्या। गोळे तयार झाल्यास ह्याची पारी तयार करा, जशी आपण मोदकांसाठी करतो। पारी तयार झाल्यास आपण यात घालूया सारण आणि हे हलक्या हाताने गोल फिरवत 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 आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, हे पहा, अगदी हलक्या हाताने आपण हे लॉक करून घेत आहोत की जेणेकरून ते सारण बाहेर यायला नको आणि आपलं पॅटीस तयार आहे। असेच आपण सर्व करून घेऊया। आता आपण एक एक पॅटीस या बॅटर मध्ये घोळवून घेऊया आणि घोळवल्यास ते आपण घालूया पोह्यांच्या पिठामध्ये आणि छान कोटिंग करून घेऊया आणि आपलं हे पॅटीस फ्राय साठी रेडी आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण एक एक पॅटीस सोडूया। आपल्याला हे पॅटीस जास्त फ्राय करायचे नाहीयेत, अगदी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूला सोनेरी रंग आला की आपण हे काढून घेऊया। हलकासा सोनेरी रंग आलेला आहे, हे झालेले आहेत, हे आता काढून घेऊया। संध्याकाळच्या लहान भुकेसाठी गरमागरम हे मटर पॅटीस नक्की तयार करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण आणखीन एक नवीन रेसिपी घेऊ। पुन्हा भेटूया आजीच्या हातची जादूमध्ये। बाय।